नमस्कार मित्रांनो, व्हीटेक मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजचा खूप असा महत्त्वाचा मुद्दा होणार आहे. 2026 मध्ये आता सर्वांचेच युट्यूब चॅनल मॉनिटाईज होणार आहेत मित्रांनो. पण कोणाचे युट्यूब चॅनल मॉनिटाईज होणार आहेत, कोणाचे होणार नाहीत, ते मी तुम्हाला एकदम डिटेलमध्ये सांगणार आहोत. तर व्हिडिओ कुठेही स्किप नका करू मित्रांनो. त्याबद्दल तुम्ही माझ्या 3 युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा. कृपावंत वारकरी, आवड विठ्ठलाची आणि आवड शेतकऱ्याची. तर मित्रांनो, हे 3 युट्यूब चॅनल मॉनिटाईज झालेले आहेत. या अनुभवानुसार मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. आणि मित्रांनो, तुमचं सुद्धा युट्यूब चॅनल चेक करायचं असेल तर आपल्या व्हिडिओला छान एक कमेंट करा. पुढच्या व्हिडिओमध्ये तुमचं युट्यूब चॅनल चेक केलं जाईल. तर मित्रांनो, जराही वेळ न घालवता आता आपण व्हिडिओला करूया सुरुवात. तर मित्रांनो, 2026 मध्ये कोणाकोणाचे युट्यूब चॅनल मॉनिटाईज होणार आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. पण त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, त्याच्यासाठी आपल्याला एक ट्रिक वापरावं लागते मित्रांनो. 100% तुमचं सुद्धा युट्यूब चॅनल मित्रांनो मॉनिटाईज होणार आहे. तर ती ट्रिक काय मित्रांनो, त्या ट्रिकचं पालन कसं करायचं, काही नियम आहेत मित्रांनो. ते नियम जर तुम्ही पालन केले तर 100% तुमचं युट्यूब चॅनल मॉनिटाईज होणार आहे. तर चला, मी जे 5-6 नियम आहेत ते नियम तुम्ही ऐका आणि 100% तुमचं युट्यूब चॅनल मॉनिटाईज करून घ्या. तर मित्रांनो, पहिला नियम काय आहे की पहिला नियम म्हणजे काय की तुमचं युट्यूब चॅनल कोणत्याही कॅटेगरीचं असू द्या. तुम्हाला सर्वात पहिला नियम काय, तुमची एक फिक्स कॅटेगरी करा. मिक्स कॅटेगरी करू नका. कुकिंगचा व्हिडिओ असेल तर कुकिंगचे व्हिडिओ टाका, त्यानंतर कॉमेडी असेल तर कॉमेडी टाका, त्यानंतर ब्लॉग असेल तर ब्लॉग टाका. तुम्हाला हे फक्त 2 महिने करायचं आहे. मी तुम्हाला मित्रांनो हे फक्त 2 महिने करायचं आहे. त्याच्यामध्ये काय काय ट्रिक वापरायचे आहेत ते मी तुम्हाला सर्व सांगतो. काय करायचं आहे, कोणतीही एकच कॅटेगरी ठेवा. आणि सुरुवातीला काय करायचं मित्रांनो, 1 जानेवारी ते 30 फेब्रुवारी म्हणजे काय की 2 महिने कंटिन्यू 60 दिवस, जवळपास संपूर्ण 60 दिवस आपल्याला काय करायचं आहे, डेली व्हिडिओ अपलोड करायचे आहे. संपूर्ण ट्रिक सांगणार आहे मित्रांनो. संपूर्ण व्हिडिओ बघा तरच तुमच्या लक्षामध्ये येणार आहे, अन्यथा तुमच्या काही लक्षामध्ये येणार नाही. त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा. पहिला नियम काय मित्रांनो की 1 जानेवारी ते 30 फेब्रुवारी पर्यंत काय करायचं, आपल्याला रेग्युलर व्हिडिओ अपलोड करायचे आहे. असं नाही की आज केला उद्या करणार नाही. डेलीच्या डेली व्हिडिओ अपलोड करायचेच आहे, तेव्हा तुम्ही सक्सेस होसाल मित्रांनो. तर पहिला नियम असा आहे. दुसरा नियम काय की आपल्याला एक फिक्स टायमिंग ठेवायचा आहे. कोणताही टाइम ठेवू शकता, सकाळ, संध्याकाळ, दुपार किंवा मग सर्वात बेस्ट टाइम जर म्हणलं मित्रांनो तर संध्याकाळचे 5 किंवा 4 हे हा जो टाइम असतो मित्रांनो, हा टाइम सगळ्यात बेस्ट असतो. कारण की सर्व काही सर्व्हिसचे लोक वगैरे घरी येत असतात, शाळेतून मुले सुद्धा घरी येत असतात. म्हणजे हा जो टाइम असतो हा फ्री टाइम असतो मित्रांनो. या टायमाला जर तुम्ही युट्यूबवरती व्हिडिओ अपलोड केला तर तो चालण्याची शक्यता जास्त असते. म्हणून काय करायचं, आपल्याला एक फिक्स टाइम ठेवायचा आहे. त्या टायमाला आपला व्हिडिओ पडला पाहिजे म्हणजे पडलाच पाहिजे, मागं पुढे झाला नाही पाहिजे. त्यामुळे काय करा, एक फिक्स टाइम तुम्ही तुमच्या व्हिडिओचा ठेवा. एक कमीत कमी 2 महिने नंतर मी तुम्हाला त्याचा रिझल्ट सुद्धा सांगणार आहे. नंतरचा पॉईंट म्हणजे काय आहे मित्रांनो की पहिला व्हिडिओ म्हणजे पहिल्या दिवशी आपण व्हिडिओ अपलोड केला तर पहिल्या व्हिडिओपेक्षा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ जास्त क्वालिटी असली पाहिजे, त्याच्यामध्ये काहीतरी इम्प्रूव्हमेंट झाली पाहिजे. त्यानंतर त्याच्या परवातीचा व्हिडिओ तुमचा त्याच्यापेक्षाही थोडा क्वालिटी असला पाहिजे. म्हणजे प्रत्येक व्हिडिओमध्ये काय आपली इम्प्रूव्हमेंट झाली पाहिजे. नाही तर कसं असतं मित्रांनो, आज टाकायलो तसंच उद्या टाकायलो, गुत्त घेतल्याने आपल्याला काम करायचं नाही. आज जसा व्हिडिओ टाकला त्याच्यापेक्षा उद्या कसा आपल्याला चांगला टाकता येईल याचा आपल्याला विचार करून व्हिडिओ टाकायचा आहे. म्हणजे प्रत्येक व्हिडिओमध्ये काहीतरी आपल्याला क्वालिटी द्यायची आहे. त्यानंतरचा पॉईंट जर बघितला तर आपल्याला कोणाचाही युट्यूबवरून व्हिडिओ डाउनलोड वगैरे करून टाकायचा नाही. त्या व्हिडिओमध्ये आपला स्वतःचा फेस असला पाहिजे, स्वतःचा व्हॉइस असला पाहिजे आणि एकदम ओरिजिनल माहिती सुद्धा व्हिडिओमध्ये असली पाहिजे. त्याचाही व्हिडिओ डाउनलोड वगैरे करून आपल्याला युट्यूबवरती टाकायचा नाही. त्यानंतरचा पॉईंट म्हणजे काय मित्रांनो की आपली जी कॅटेगरी आहे त्या कॅटेगरीनुसार आपलं व्यवस्थितपणे डिस्क्रिप्शन भरणं. डिस्क्रिप्शन सुद्धा व्यवस्थित असलं पाहिजे, कोणतेही टॅग वगैरे त्याला नसले पाहिजेत. त्यानंतर टॅग मध्ये व्यवस्थित टॅग सुद्धा असले पाहिजेत आणि डिस्क्रिप्शन संपल्यानंतर खाली एक 5-6 व्यवस्थितपणे हॅशटॅग सुद्धा असले पाहिजेत. कसे असतं, व्हिडिओ एका कॅटेगरीचा आहे आणि आपण टॅग लावत आहे एका कॅटेगरीचे, असं आपल्याला अजिबात करायचं नाही. तर मित्रांनो, तुम्ही 2 महिने जर या नियमांचं जर पालन केलं तर 100% तुमच्यामध्ये काही ना काही इम्प्रूव्हमेंट होणार मित्रांनो. तुम्ही सुद्धा तुमची एडिटिंग सुद्धा सुधारेल. त्यानंतर तुमचं जे बोलायचं कौशल्य आहे ते सुद्धा चांगल्या पद्धतीने होईल. एडिटिंग वगैरे सर्व काही तुमच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होईल आणि तुमचे व्हिडिओ सुद्धा 100% चालतील मित्रांनो. आणि काय होईल की तुम्ही जर रेग्युलर 2 महिने जर काम केलं तर तुम्हाला एक काय होईल मित्रांनो, त्या टायमिंगला व्हिडिओ टाकायची सवय होईल. आणि तुम्हाला काय होतं, एकदा जर माणसाला सवय झाली कोणत्या गोष्टीची की मग ती गोष्ट केल्याशिवाय करमत नाही. त्याच्यामुळे काय की 2 महिने तुम्ही कंटिन्यू काम करा, तुमचे ऑटोमॅटिक तुम्ही व्हिडिओ बनवायला लागसाल आणि तुमचे चॅनल ग्रो होईल आणि तुमचं युट्यूब चॅनल मॉनिटाईज होईल. तर मित्रांनो, हे सर्व काही नियम होते. या सर्व नियमाचं तुम्ही अवश्य पालन करा आणि तुम्ही तुमचं युट्यूब चॅनल मॉनिटाईज करून घ्या. आणि कुणाला काही शंका असेल तर कमेंट करून नक्की विचारा. आणि ज्याचं कोणाचं युट्यूब चॅनल चेक करायचं असेल तर छान एक कमेंट करा, त्याचा आपण युट्यूब चॅनल चेक करणार आहोत. तर मित्रांनो, मनापासून व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आवडला नसेल तर डिसलाईक करा. तर चला, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.